भाजप आमदार सुरेश धस यांनी एक खळबळजनक आरोप केलाय। खोक्या प्रकरणावरून मला विलन बनवण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। हरणाच्या मांसावरून बिश्नोई समाजाला चिथावणी देण्यात आलेली आहे। खोटे आरोप लावून हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप सुरेश धस यांनी केलाय। सुरेश धस यांचे नेमके आरोप कुणावर आहेत यावरून आता चर्चा सुरू झालेली आहे आणि सुरेश धसांविरोधात नेमका कट हा कुणी रचला यावरून देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। सत्तेतील व्यक्ती ज्या पद्धतीने एकमेकावर आरोप करतायत याचा अर्थ स्पष्ट आहे की गुंडगिरी करणारीच माणसं आता सत्तेमध्ये सहभागी झाली आहेत। हा अत्यंत गंभीर आरोप आहे। याची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे आणि त्यातलं तथ्यही शोधलं पाहिजे। कोणत्याही लोकप्रतिनिधीवर एकमेकावर आरोप होत असताना खुनापर्यंत हत्या करण्यापर्यंत जर षडयंत्र रचलं जात असेल असा सुरेश धसांचा आरोप असेल तर मला वाटतं सरकारने गंभीर दखल घ्यावी। तर नेमके आरोप काय करण्यात आलेले आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। खोक्या प्रकरणावरून विलन ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला असा दावा सुरेश धस यांनी केलाय। खोक्या हरणांना मारून त्यांचं मांस सुरेश धस यांना पुरवतो असा देखील आरोप आहे। असं बिश्नोई गँगला सांगण्यात आलेलं होतं। विलन ठरवून खुनाचा कट रचण्यात आला असा आरोप स्वतः सुरेश धस यांनी केलाय। मी हरणाचं मांस खातो असं त्यांना सांगण्यात आलेलं होतं। राजस्थानमधून विमानानं बिश्नोई गँगचे काही मारेकरी मुंबईमध्ये आले होते।